जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या जोरदार हालचाली सुरू झाल्यात। मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्रीतून प्रस्ताव तयार केला जाणार असल्याची माहिती मिळतेय। प्रस्ताव तयार केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची माहिती दिली जाणार आहे। तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मान्यता दिल्यानंतर जरांगेंना शिंदे समिती भेटणार असल्याची माहिती मिळतेय। या संदर्भात अधिकचे अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश यांच्याकडनं। गणेश, मंत्रिमंडळ उपसमितीची आज रात्री प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती मिळतेय, काय अधिकचे अपडेट्स? तर आमच्या प्रतिनिधींशी आपण संवाद साधणार आहोत, पण तुर्तास एक महत्त्वाची बातमी पाहतोय। जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडनं हालचालींना वेग आलाय। आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्याशी जोडले गेलेत। गणेश, मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्री प्रस्ताव तयार करणार असल्याची माहिती मिळतेय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच मंत्रिमंडळाची जी ही समिती मराठा समिती आहे आणि याच मराठी समितीच्या वतीने आहे तो आजच खरं तर हा प्रस्ताव आहे तो तयार केला जाणार आहे। कारण की हैदराबाद गॅझेट असेल, सातारा गॅझेट असेल, त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येणारी मागणी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातली ह्या संदर्भातल्या आज महत्त्वाच्या बैठक आहेत त्या पार पडलेल्या आहेत आणि याच बैठकासंदर्भातचा सविस्तर प्रस्ताव आहे तो तयार केला जाणार आहे आणि हा प्रस्ताव आहे तो मुख्यमंत्री यांना देखील दाखवला जाणार आहे आणि याच प्रस्तावाच्या नंतर मुख्यमंत्र्यांनी जर याला मान्यता दिली तर तो मनोज जरांगे पाटील यांना देखील दाखवला जाणार आहे आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की लवकरात लवकर हे आंदोलन संपवण्यासाठी खरं तर सरकारच्या वतीने हे प्रयत्न सुरू झालेले आहेत। कारण की मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांवर आहे ते सरकारच्या वतीने सकारात्मक चर्चा आहे ते होताना पाहायला मिळते। मंत्रिमंडळ उपसमिती आज रात्रीमध्ये प्रस्ताव तयार करणार आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।